जगताप गटाचा आज विचार विनिमयाचा आणि कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्यासाठी आज मला वाटतं मोजके महत्वाचे आणि ठराविक कार्यकर्त्यांना शंभूराजांनी निमंत्रित केलं। आपण उपस्थित झाला। माझा तुम्हाला सगळ्याला मनापासून नमस्कार। आदरणीय व्यासपीठ, विधितज्ञ, आमचे सहकारी कमलाकर वीर साहेब, जगताप गटावरती प्रेम करणारे तुम्ही सर्व उपस्थित बंधूंनो, मला वाटतं 2-3 महिन्यात विधानसभा होणार आहे, लोकसभा झाली आणि ह्या वेळेस लोकसभेला तुम्हाला जे योग्य वाटलं त्याच्या पाठीशी आपण गेलात आणि त्याचा रिझल्टही आला। आपण धैर्यशील मोहिते पाटील साहेबांना निवडून दिलं, सहकार्य केलं। आपण त्या पद्धतीने आपल्या गटाला संदेशही दिला होता। बंधूंनो, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कैलासवासी नामदेवराव जगताप, मी राजकारणात म्हणणार नाही पण समाजकारणात त्यांनी तुम्हाला सांगतो स्वतःला झोपून दिलं। आम्ही सामान्य कुटुंबात जन्मलेली माणसं। कैलासवासी नामदेवराव जगताप म्हणजे माझ्या आजोबांचा व्यवसाय होता सुतारी कामाचा। त्या काळात कैलासवासी यशवंतराव चव्हाण देशाचे नेते आणि महात्मा गांधी यांच्या विचाराला प्रेरित होऊन अवघे 34 शिकलेले कैलासवासी नामदेवराव जगताप यांनी या तालुक्यातल्या समाजामधल्या असलेल्या ज्या अडचणी आहेत, समस्या आहेत, दुःख आहेत, त्या सगळ्यांची नाळ त्यांनी ओळखली। का ओळखली तर त्यांचाही जन्म सामान्य घरात झाला म्हणून ओळखली। आणि त्यांच्या राजकीय जीवनामध्ये मी आवाटीच्या भाषणामध्ये सांगितलं की आम्ही कायम दुष्काळात आमचा जन्म झालेली आम्ही माणसं। मला वाटतं खूप दिवसापूर्वी 100, 200, 500 वर्षापूर्वी पाऊस काळ जास्त असेल म्हणून आपली लोक इकडे निपळायला राहायला आलती का काय कोणाला ठाऊक। त्यामुळे आपल्याला कधी पाणीच मिळालं नाही। पण खरी समस्या काय, तुमच्या जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या काय आहेत याची नस ओळखून त्यांनी राजकारण केलं आणि या तालुक्याचा कायापालट त्यांनी त्या काळामध्ये केला। आणि मला वाटतं अनेक जण राजकारणात आले गेले त्या आमच्याच फळ्यावरती रॅगा मारतात, कुणाचा स्वतंत्र फळा अधिक नाही हे मी तुम्हाला अभिमानाने सांगेल। देव मंदिर एकच आहे, भक्त अनेक झाले। तसं आमचं मंदिर जगतापांचं एकच आहे, आमचं होलसेल दुकान एकच आहे, पालाचं बाजारी आम्ही दुकान मांडलेलं नाही। आज मला वाटतं आमदारकीसाठी बरेच जण सरसावले, ज्यांना घरच्या समस्या सुचत नाहीत ते सुद्धा तालुक्याच्या समस्या सोडवायसाठी मला आमदार करा म्हणून उभारले। मी भाषणात सांगितलं की आपल्याकडे एखादा माणूस काम करतो शेतामध्ये आणि दिवस मावळल्यानंतर आपण त्याला त्याचा रोजगार देतो।
तुम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित असलेले कुणबी आहात, शेतकरी आहात. तुमच्या ह्याच्यामध्ये असं कधी घडलंय का की दिवसभर गाडीने काम केलं आणि तुम्हाला 500 रुपये देऊन गेला? मग असं कधी होतं का? इलेक्शनला ताटली बाटली पोच करायची, मतालाही पैसे पोच करायचे आणि पुन्हा तुमचा विकास करायचा, तुमची सेवा करायची. मला वाटतं देव सुद्धा नाही करत, कारण त्यालाही नवस करावा लागतो आणि पावला तर फेडावा बी लागतो. आम्ही तर माणसं आहे. पण आता बरेच जण म्हणतात सेवेची संधी द्या, सेवेची संधी द्या. आणि सकाळी गावाच्या कडेला पाटील खराटा घेऊन फिरला तर सेवा होत नाही काय? त्याला आमदारच व्हायची काय गरज आहे? लवकर मोठं व्हायचा शॉर्टकटचा मार्ग म्हणजे तुम्हाला सांगतो आता धंदा राजकारणाचा झालेला आहे. आणि हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही डोळे असून आंधळे नाहीत, कान असून बहिरे नाहीत, किंवा तोंड असून तुम्ही मुके नाहीत, तुम्हाला हे सगळे माहिती. पण लाचारीचं प्रमाण बंधूंनो जास्त वाढलं, स्वाभिमान कमी झाला. आज दुसऱ्याला दोष देणं किंवा काही गुन्हेगार काढणं हे मला योग्य वाटत नाही. एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडे एक बोट करतो त्यावेळेस 3 बोट आपल्याकडे असतात. आपल्या सुद्धा काही चुका झालेल्या असतात. हे जरा हे तिकडे फिरव, नाही तर महाग ढकल येत. त्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. बघून समस्या कुणाला नाहीये, अडचणी कुणाला नाहीये, आणि जगामध्ये निव्वळच समस्या नसलेला एक तरी माणूस मला सांगा, किंवा तुमच्याचा एक जण हात वर करून सांगा. मी तर करणार नाही. अडचणीत माणूस जन्मच तुम्हाला सांगतो समस्येसाठी ना अडचणीसाठी झालेला आहे. या विश्वाचा राजा प्रभू रामचंद्र होता, त्याला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला. त्यावेळेस तुम्हाला सांगतो युगाना युग त्यांनी स्वतःला सिद्ध केलं शंभूराजे आणि त्यांचे सहकारी मित्र. त्यांच्या भावना मी समजतो. आपला गट उभारला पाहिजे, आपण केलं पाहिजे, दादा सगळे योग्य आहे. पण आता सध्या शंभू कैरी त्याला अनेक पाड लागायचा आहे, पुन्हा आंबा व्हायचा आहे. मग तुमच्या विकासाचा, तुमच्या प्रश्नाचा, तुमच्या मागण्याचा त्याच्या हातून निश्चित तो रस मिळेल ना तुम्हाला खायला. आता कैरी आहे तोपर्यंतच मला असं वाटतं की त्यांनी गडबड करू नये. नाही तर एक तालुका गमतीशीर आहे, लोणचं तरी घालतील, नाही तर हळद मीठ लावून खातील. देखा आहे पहिली बार फिर तू कमी ना म्हणजे असं सारखा खेळ होईल काय माहिती. तू दूर जा, धीरे धीरे चल सजना, हळूहळू चला, पोखतो व्हा, गडबड करू नका. राजकारणाचे अनेक बरेचसे धडे तुम्हाला घ्यायचे. राजकारणामध्ये बऱ्याचशा गमतीत मी आणि कैलासवासी नामदेवराव जगताप यांनी कधीही माझी मुले म्हणून आम्हाला राजकारणात आणलं नाही, किंवा त्यांनी आम्हाला कधी मोठं केलं नाही. त्यांनी आम्हाला एकच सांगितलं, पायावर उभा राहून लोकमत मिळो आणि लोकनेता हो. त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. तसा तू सुद्धा तुझी जडणघडण करत असताना अनेक युवकांना घडवायचं काम करावं. एवढा उतानापणा नको. अलीकड लोक टिकाऊ गोष्टीच्या मागे जाईना, सगळ्याला लवकर झाली, गडबड झाली. आता तुम्ही पपई लावता,
किती दिवसात फळ येतं? 14-15 महिन्यात पपई खायला येते का नाही दादा? टिकती किती दिवस? 4-5 दिवस लय झाले. आणि नारळ 4-5 वर्षांनी येतो, टिकतो किती दिवस? मग जीवनामध्ये श्रीफळ वा पपई होऊ नका. शंभूराजेच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभा राहावा, त्यांनी तुमची सेवा करावी, त्यांनी अनुभव घ्यावा, तुमच्यासाठी त्यांनी झोकून द्यावं. म्हणून तुला मी म्हणलं तू आंबा हो, विकासाचा गोड ह्यांना रस टाकायला दे. आणि ज्या वेळेस तुला सांगतो तुझ्यामध्ये ही परिपक्वता येईल त्यावेळेस लगेच भूमिका बदल आणि पुन्हा आंब्याचा चिकू हो. का मी तुला असं म्हणतोय? चिकू सुद्धा फळ गोड आहे दादा, पण ज्या वेळेस तुम्हाला सांगतो आपण चिकू फोडतो त्यातलं बी कधी चिकूला बरबाटलेलं नसतं, ते सहज सटदिशी बाजूला निघतं. ही जग आहे. आंबा सोडून राहतील तर कातड वरबाटत्याल, रस वरबाटत्याल आणि पुन्हा कुई धुवून खाऊन उकांड्यावर टाकून देत्याल. त्याच्यामुळं आंबा हो, पण नंतर भूमिका चिकूची ठेव की मोह मायात कायमस्वरूपी तुला सांगतो आशा मला मानलंच पाहिजे, मी मोठा झालोच पाहिजे, काय नाही, मजात जगायचं. आणि जो प्रामाणिकपणाने काम करणारे, जो निष्ठेने सेवा करणारे आणि ज्याच्या मनामध्ये कसलाच स्वार्थ नाही, त्याला हार जीत मान सन्मान हे तुम्हाला सांगतो त्याला दुःखी करू शकत नाही. त्याचं उदाहरण मी आहे, करू शकत नाही. असो नसो, आणि आम्ही तेवढं पथ्य पाळले, आम्ही तेवढं सांभाळले जात. जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करायला एवढं सोपं नसतं. आणि बाप नावाच्या बाप दादाच्या जीवावर कधीच स्वतःला सिद्ध करायचं नाही, स्वतःच्या कर्तृत्वावर सिद्ध करायचं, म्हणजे तू कायमस्वरूपी टिकशील. आता मी काही युवकांच्या भावना जाणल्या किंवा शंभूला उभा केलं पाहिजे, ठीक आहे, त्या तुमच्या भावना आहेत, मी त्याची कदर करतो, ते प्रेम आहे तुमचं. पण बंधूंनो, मला असं वाटतं आणि शंभूला खांदा पडलेला नाहीये. आता इथं जुनी माणसं आहेत, पूर्वी आम्ही बैलावर शेती करायचो, आता ट्रॅक्टरवर करतात. नवीन पोरांना माहिती का नाही माहिती. पहिलं खोंड झुपलं की त्याला खांदा पडूसर तुम्हाला सांगतो लोक हे करायचे. पाटील खरे खोटे त्या काळामध्ये. आणि नवीन खोंड असलं, झुपायच्या तयारीला झालं दादा, तर त्याला शिवळत घालायचे, पण त्याच्या जोडीला भादा बैल ठेवायचे. खोंडाबरोबर खोंड कधी झुपत नव्हते. तो भादा बैल त्याला शिकवायचा, काकरी कशी धरायची, तास कसं पाडायचं, ताकद असायची खोंडाची, अनुभव असायचा भाज्या बैलाचा. त्याच्यामुळे पहिली जुनी लोक दांडावरचं शिवळं जर तुम्हाला सांगतो जे याटान असायचं, ती याटान तुम्हाला सांगतो 2 पदराचं ती एक कुणावर टाकायचे, त्या खोंडावर टाकायचे, कारण त्याची ताकद आणि भाज्या बैलाची अनुभव. असा आधी राजकारण शिका, गडबड करू नका. गडबडीने खिचडी बिघडते. मी अशी लय लोक बघितली, बहाराला येऊस तर ही झाली, परिपक्वता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला लोकात घुसलं पाहिजे, केलं पाहिजे. बऱ्याचशा लोकांची आता मला वाटतं सागर म्हणला असेल, बरेचसे काही लोक म्हणजे की आमच्यावर अन्याय होतो, अडचणी निर्माण होतात. काही तो काळ असतो, पिरियड असतो,
म्हणून मी मागे सांगितलं की देवाला सुद्धा वनवास भोगावा लागला आणि त्याला देव पण घडलं. श्रीकृष्णांना सुद्धा जेलमध्ये जन्म झाला, नंदाच्या घरी गुरं राखावं लागली, तेव्हा आज ते परमेश्वर म्हणून तुम्हाला सांगतो, तो अवतार तर परमेश्वर आहे, ते वासुदेव आहे. आज आम्ही त्यांची भक्ती करतो. गडबड करू नका, शांततेत जा. तू एकटा आहेस, तुझ्या मागं बहीण नाहीये, तुझी बहीण नांदाय गेली बाळा, तू एकटा आहे. त्याच्यामुळं तुला बहीण असली असती तर बहीण भावंडांनी मिळून तालुक्याचा याडा हाणला असता. तू एकटा आहे, त्याच्यामुळं तुला जोडीला ठीक आहे, आम्ही काय संस्था बंद पाडणार नाही किंवा खाणार नाही किंवा काय नाही, आपलं जाऊ दे, मी थोडस मजा केली. तू एकटा का असणार, लोकाला तुला सांगतो, तुझ्या एकट्याचाच आधार असा वाटला पाहिजे की एक शंभू आमच्या पाठीशी उभा आहे म्हणजे अख्खा तालुका माझ्या मागे उभा आहे. हा विश्वास कार्यकर्त्याच्या अंतःकरणात निर्माण करण्याचं काम तुला करायचंय. त्याच्यामुळं आताच उतावळ व्हायचं नाही. थोडं ह्यांना बी खस्ता खाऊ दे, आपली वेळ येणार आहे आणि आम्हाला गडबड करायची नाही, कारण आम्हाला राजकारणाचा धंदा करायचा नाहीये. आम्हाला राजकारणामध्ये सेवा करायची, तुम्हाला न्याय द्यायचा आहे. पण लोक म्हणतात ना, पुढच्याला ठेस आणि मागचा शहाणा. चालल्यात वरच्या लेवलने घडामोडी चालल्यात. आपण राहायचं का कुणाला पाठिंबा द्यायचा का मिळून करायचं, किंवा भविष्यात तुम्हाला न्याय द्यायसाठी काही वाटाघाटी करायच्या का, या सगळ्या गोष्टीवरती चर्चा चालू आहे. 2-3 महिन्याचा वेळ आहे. माझा अंदाज तुम्हाला येणार नाही, कारण माझा मलाच येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला याचा संबंधच नाही. त्यामुळे लई डोक्याला त्रास करून देऊ नका. तो कुठं जाईल, उभाच करेल का, ह्याला तर नाही का जायचं, त्याला तर जायचं नाही का, मग अशी मेळ व्हायचा नाही का, काय घेण्या देण्याचं होता पात्या करीत बसला. ह्याने लागला कमरेला धनवरा राहणार या विचाराने, तर ती हे सोडून द्या. मी ऐन टायमाला तुम्हाला चांगलं वाटल, समाधान वाटल, तुम्हाला बाबा भाऊनी योग्यच निर्णय घेतलाय असं वाटल, असाच मी निर्णय घेतो, हे तुम्हाला शब्द देतो. आणि त्यात तुम्हाला न्याय मिळेल, तुमची हेळसांड होणार नाही, तुमची ससे होलपट होणार नाही, तुमची हिनित्वानी परिस्थिती होणार नाही. ह्याची तंतोतंत काळजी घेऊनच निर्णय घेणार आहे. ह्याच्यामध्ये तसुबर सदा शंका बाळगू नका. फक्त मी घेतलेल्या निर्णयाच्या माग तुमचा ठाम आशीर्वाद पाठिंबा ठेवा. आणि तालुक्यामध्ये 100% मी फिरणार आहे. शंभू बी फिरावा, पण त्याच्यावरती तुम्हाला सांगतो, मला म्हणलं तसं डोक्याला मुंगी आणू नका. घेण्या देण्याचे तुम्हाला सांगतो तर्क वितर्क काढू नका. ही एवढी फिरत्यात, मग काय भानगडे, मग ह्यांच्या डोक्यात उभं राहायचं असेल का किंवा नसेल का, दोन्ही बी सांगतो. ही विचार करू नका. आपल्याकडे आले ना, आपल्या डोक्याकडे प्रेमाने बोलले, इच्छा असली तर कब्बर चहा पाजा, नसली तर तुम्हाला रामराम बोलून पुढे निघतो. पण बुद्धीला ताण देऊ नका. तो ताण द्यायचा टाइम
ज्या वेळेस विधानसभेचं टिपरू हलगीवर पडल मग तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला सांगतो काय करायचे. तोपर्यंत तुमच्या माझ्या संवाद राहीलच, तिथे विचार करायची काय आवश्यकता नाही. म्हणून आता जे मी मगाशी म्हणलो की शंभू आणि कैरी आंबा झालेला नाहीये. ज्यावेळेस आंबा होईल त्यावेळेस त्याच्या सेवेचा, विकासाचा, तुमच्या अडी अडचणीचा रस पान त्यांनी करावा आणि तुम्हाला तृप्त करावं यासाठी मी त्याला तयार करतोय. कित्येक विरोधक शंभू मला फोन करतात की भावा आमचं पोरग जरा 4-8 दिवस तुमच्याकडे घ्या बोलून, जरा 2-4 विचार सांगा. तुझं पोरग मी काय विचार सांगू? बरं त्याला 19 मध्ये सवड नसते, मग तो माझ्याकडे पाठवतो. दुसऱ्याची शिकवणी घेण्यापेक्षा तू तासभर बसत जा माझ्यापाशी, म्हणजे मी तुला सांगतो काय चाललंय काय नाही ते. कारण मी ह्यातनं गेलेलो आहे. बरं आता नुसतं मी मास्टर राहिलेलं नाहीये दादा, मी हेडमास्टर झालोय आणि किंवा भविष्यात कुलगुरू आहे असं समजा. मी सगळ्याच्या नसा ओळखतो, मी चेहऱ्यावर ओळखतो, त्या मनात काय काय नाही. वंदन ओळखतो का नाही मला सांगतो, सगळं कळत. असो, शेवट मी तुम्हाला एवढं सांगत, आपला गट हा कायम जिवंत राहणार आहे, जिवंत ठेवणार आहे. आणि आपल्या गटावर गट जिवंत आहे म्हणून तालुक्यातले सगळे गट जिवंत राहतील आणि आपलं अस्तित्व हे कुणीही खुडू शकणार नाही. विरोधकांनी त्याची स्वप्न बघू नये, कुणीच बघू नये. आपण धान पेरतो, तण पेरतो का दादा? पण तण वापतं का नाही? तसंच जीवनामध्ये असतं. आपण चांगला असतो पण आपल्या भोवती समस्या येतच असतात तानासारख्या. तर त्याला न घाबरता त्याला उचलायचं आणि आपण चालायचं. तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहावं, निरोगी राहावं, चांगलं राहावं, चांगली सुबुद्धी यावी, चांगले विचार तुमचे असावेत असं मी पांडुरंगाच्या आदिनाथच्या चरणी प्रार्थना करतो. 15 ऑगस्टच्या आजचा तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आज देशाला स्वातंत्र्य मिळाले. देश आपला मला वाटतं 78वा स्वातंत्र्य दिन आहे. पण आज सगळ्यात मला वाटत नाही की तुम्ही स्वतःला समजताय आम्ही स्वातंत्र्यात आहे म्हणून. कोण कुठं ना कुठं गुंतलेलाच आहे. देश स्वातंत्र्य झाला पण मानसिक तुम्ही अनेक स्वातंत्र्यात नाही. तर तुम्ही स्वातंत्र्यात व्हा. आणि तुम्हाला सांगतो विकासाला खरी सुरुवात तुम्ही स्वातंत्र्यात ज्यावेळेस स्वतःला मानताल अशी मानसिकता ज्यावेळेस तुमची होईल. घर घर में तिरंगा, मन मन में तिरंगा आणि सगळी बेकारीच. कुणाला काम नाही, कुणाला धाम नाही, शेतकऱ्याचं कर्ज माफ नाही, दिल्ली पासून गल्लीपर्यंत सगळा गोंधळ आहे. सगळं राजकारण स्वार्थी आहे. मी कुणाचंही नाव घेत नाही आणि प्रत्येकाने राजकारणाचा बाजार मानलाय. तुमचा विचार कुणीच करत नाही. प्रत्येक जणांची एक दुसऱ्यावरती चिखलफेक चालू आहे. ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतो चांगलं बियाणं निवडावं लागल. आता शुद्ध महाबीज कुठे मिळते ही हुडका राजकारणात. बाद झाला. आता तुम्हाला सांगतो ह्याच्या मागं जायचं का त्याच्या मागं जायचं का ह्याला द्यायचं का त्याला द्यायचं. आजची परिस्थिती नाही पण भविष्यात
तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल, कारण चांगली माणसं राजकारणाला हात जोडून तुम्हाला सांगतो घरात बसलेत आणि धंदा व्यवसाय करणारी, तुम्हाला लुटणारी, तुमच्या भावना तुडवणारी माणसं तुम्हाला सांगतो राजकारणात तुम्हाला सांगतो ठाण मांडून बसल्यात आणि तुमची द्विधा मनस्थिती झाली, ह्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ, उर्धा माझे काळे गोरे निवडणाराने काय निवडावे. गावाच्या कडेला पहिले हागणदारी असायची बघा, आणि त्यातनं रस्ता असायचा आपल्या रानात जायला. मग त्यातनं रस्ता कसा काढायचो आपण, अशी उडी मार तशी उडी मार तशी उडी मार तशी, पाय भरून देत होतो का, आणि मग चांगल्या रस्त्याला लागत होतो. आता राजकारण म्हणजे असली हागणदारी झाली, उड्या मारत उड्या मारत उड्या मारत चांगला नेता हुडका, नाहीतर पाय बी भरल, हात बी भरल आणि तोंड बी भरल, पडल्यावर काय होईल, आणि कुणी तुमचं वाली राहणार नाही. उद्या वारेमाप पैसा वाटला जाणार आहे, वारेमाप आमिष वाटली जाणार आहेत, वारेमाप तुम्हाला सांगतो शब्द दिले जाणार आहेत. हे सगळं तुम्हाला सांगतो तुमच्या भविष्यातलं विषय. तर आता मी सांगतो बंधूंनो, या तालुक्यात बाकीच्या काय भानगडीत पडू नका. जयवंतराव जगतापाचं तणनाशक सगळ्यात भारी. आम्ही मला बरेच म्हणले हे झालं ते झालं, काय झालं अलीकड तुम्हाला सांगतो. ग्रामपंचायत लागली, पॅनल उभा करायचा, पंचायत समिती लागली, जिल्हा परिषद लागली, कार्यकर्त्याचा मेळावा घातला, कार्यकर्ते आले. भाऊ कुणी बी द्या, पण खर्च करायला पाहिजे बरं का. पहिली अट, त्याने चांगलं काम करायला पाहिजे, लोकांशी निगडीत राहिलं पाहिजे. 5 वर्ष तुम्हाला सांगतो कुठलाही भ्रष्टाचार केला नाही पाहिजे, अशी एकाची मागणी नसते. पुढचा लय खर्च काय बरं का, खर्च करणारा पाहिजे ही अशी मागणी जर तुमची असेल ना का, गाडावर 40,000 मिळतंय, 500 रुपयाला एकताय तुम्ही, कोंबडी सुद्धा अभिमानाने थोडा का तुझ्यापेक्षा माझी किंमत जास्त आहे, असा खेळ झालाय बदलून. अरे या जगतापांचा तुम्हाला सांगतो सोलापूरात आम्हाला कुणी आमच्या एवढी नैतिकता कोणत्याच पुढाऱ्याकडे नाहीये, कुठल्याच पुढाऱ्याकडे नाहीये. तेवढ्या नैतिकतेने बोलतो. कोणी दाखवा आम्हाला ज्वारी एवढा जरी भ्रष्टाचाराचा काळा डाग असेल. सगळा शेण खायचाच बाजार झाला. ठेकेदार, गुत्तेदार, आमखे तमखे, आणि त्यांनी प्रचाराला यायचं तुमचं. त्यांचं आहे काळजी करतो बी हाय ना तो, जा घरी 1500 गेला शेव 10 दुसऱ्या दिवशी लागला त्याच्या महागात करायला. आशाने विकास व्हायचाय का, आशाने पाणी यायचंय का. पोरगी 1, नवरं 4, रिटेवाडी 1, पुढारी 4. मी आणली. उद्या तुमच्या वावराला सुद्धा त्यांनी म्हणू नये आमचंय म्हणून भिजणाराच. काय गमतीशीर गोष्टी चालली आहे. जरा डोकं चालवा. एक चांगलं घराणं होतं दादा, त्यांच्या घरात एक मुलगा होता, तो 5 वर्षाचा झाला. तर त्याला एक घाण सवय होती. त्या मुलाला काय घाण सवय होती, तर दारात घाण पडली, शेण असल, कुत्र्याची विष्ठा असल, कोंबडीची विष्ठा असल, ते त्यात बोट घालायचं आणि तोंडात घालायचं, त्यात बोट घालायचं तोंडात घालायचं. घरचे वैतागून गेले. दवाखाना केला, औषध उपचार केला, ज्योतिषाला दाखवलं, आयुर्वेदिक औषधं केली,
देव ऋषीपणा केला, पोराची सवय गेली नाही. आई वडील थकून गेले. एक दिवशी आई स्वयंपाक करत होती. आईचा डोळा चुकून पोरगा अंगणात आला. शेण पडलेलं होतं. पोरग त्या शेणात बोट घालायचं, तोंडात घालायचं, ते रमलं होतं. त्या शेणात शेण खाण्यात रमलं होतं. जसं आपल्या तालुक्यात काय काय रमले तसं ते रमलं होतं. तेवढ्यात माझ्यासारखा एक फकीर, केस वाढलेली, दाढी वाढलेली, अंगाच्या लखताऱ्याच्या चिंध्या बांधलेल्या, हातात तुम्हाला सांगतो तसं काळ कमंडूल, चिमटा, भिक्षा मागायला गेला. आणि ते भिक्षा जोरात त्यांनी मागितली. भिक्षाम दे माई असं वरडल्याबरोबर त्या पोराने शेणात बोट घालून तोंडात घातलेल्या माग बघितलं. अकराळ विक्राळ आणि भिसूर रूप त्या पोराला त्या फकीर बाबाचं दिसलं. ते पोरग इतकं भेळ, चिरचिर करत आरडत तुम्हाला सांगतो घरात पळत गेलं. आईच्या कमराला मिठी मारली. आईला वाटलं काय झालं म्हणून ती दारात पळत आली तर फकीर बाबा उभा. आईने फकीर बाबाला दक्षिणा म्हणजे काय असेल पीठ भाकरी पैसे दिले. त्यांनी आशीर्वाद दिला. ते गेलं. पोरग एका कोपऱ्यात घेऊन थरथर 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 कापून कोपऱ्यात बसलो. आईने विचार केला, दवाखाने केले, औषधं केली, भविष्यवाल्याला विचारलं, सगळ्या गोष्टी केल्या, कशाचाच फरक पडला नाही पोराला. पोरग एवढं भेलय. ती विचार करत व्हायला लागली. पुन्हा स्वयंपाक करायला लागली. तास 2 तासाने पोराला तलप झाली. पुन्हा ती तुम्हाला सांगतो बोट घालायला त्या पटांगणात अंगणात गेलं आणि ते त्याच्या आईच्या निदर्शनाला आलं. आई खिडकीतच ओरडली, फकीर बाबा आला. पोरगे जे पळालं घरात काय आणि पुन्हा कोपऱ्यात दडून बसलं. ती आईला तुम्हाला सांगतो आयडिया आली की आता हे बंद करायचं असेल तर नुसतं म्हणायचं फकीर बाबा आला. तसं तुम्हाला सांगतो संस्था तालुका खाणारे जे शेणात बोट घालणारे आहेत, नुसतं तुम्ही म्हणा जय बाबा आला. नाही कळत सुट्टीनं बोला तुम्हाला, काय देऊ तुला, काय देऊ तुला, काय देऊ तुला, याचं नाव देऊ, काय देऊ, काय देऊ, असं होणार आहे. जरा थोडस माझं बोलणं तुम्हाला कळलं का नाही कळलं मला माहित नाही, पण अधिक वेळ घेत नाही. मला वाटतं दुपारी 1 वाजता तुम्ही आलाय आणि कामही तुमच्या मागे, म्हणून अलीकडे जास्त तुमच्याशी चर्चा करण्याचा योग्यच नाही. पण मी गावोगावी निश्चित येणार आहे, तुमच्याशी संवाद साधणार आहे, योग्य अयोग्य गोष्टी तुमच्या पुढे स्पष्ट मांडणार आहे. मग त्या कुणी असू द्या, त्यात आमचा शंभू जरी असला तरी मी तुम्हाला सांगतो सांगायला देणार नाही की हे चूक आहे, हे बरोबर आहे. बाकीच्याचा तर विचारच सोडा. आणि हा माझा स्वभाव आहे आणि ही अनुवंशिकता आमच्या आज्यापंजापासून चालत आलेली. आमचा बाप सुतारीच्या त्या नेटावर काम करत होता. सुताराच्या दारात ती नेट असतं का लाकडाला टच द्यायसाठी, अहो सुताराच्या नेटावरून तुम्हाला सांगतो मुंबईच्या बेटावर गेला आमचा बाप खऱ्या वागण्यामुळे. त्याचा मुलगा आहे मी आणि त्याचा नातू तू, हे लक्षात ठेव. जनतेची सेवा कर. आणि आता जेवढे युवक आहेत सगळे आहेत, सगळ्यात महत्वाची गोष्ट एक ठेव, हे बघ तुला सांगतो, शब्द दिला ना तर तो कडाला लावायचा. तसं 5 वर्ष चांगलं नांद, त्यांचा विश्वास संपादन कर
आणि तुझ्या बरोबर ती तुला सांगतो कोण टिकतंय कोण हे होते ह्यांची टिप्पणी ठेवा. गावागावात हे चालतंय. कुठल्याही कार्यकर्त्यांनी असं समजायचं काही कारण नाहीये की हा मला आडवा येतोय तो मला आडवा येतोय. कुणी कुणाला आडवं येत नाही. आपल्या वैयक्तिक कामाला आपण कुठल्या गोष्टीचा विचार करतो का? बरं, राजकारणातच ह्या गोष्टी का करता? अहो, तुमचा जर व्यवसाय चांगला असेल, तुमचा हातखंडा चांगला असेल, एवढं वापरा ना. आमचा बाबूराव काहीतरी म्हणला, कुठे बाबूराव सरडे, त्रास व्हायचा कोण आडवं येतं गडीला का आपण. तुझ्या माहितीसाठी सांगतो, पुढच्याने तोंडात बोट घातलं पाहिजे आणि जेवढे शत्रू जेवढ्या अडचणी जीवनात येतात ना तेवढा परिपक्व होईल. हिरीत काय पोहतो, धरणात पोह, दम वाढल, दम वाढल. जेवढे स्पीड ब्रेकर येतील तेवढं तुला कळेल बॅलन्स कसा सांभाळायचा आणि ह्याला कसं ओव्हरटेक करायचं. मी माझ्या जीवनात केलंय. असं राहावा, खडाचा आला खड्डाचा आला आणि मग असंच झालं. मग काय गादीवर राजकारण होतं काय? जवळ बसून होत. बोटाची नख जिजवा लागतात तेव्हा लोक पुढारी काढतात तुम्हाला. हे लक्षात घ्या आणि चांगलं डोकं चालवा, चांगल्या पद्धतीने काम करा. माझा एक मित्र होता, हाटकर समाजाचा घोंगडी तयार करणारा दादा. तो घोंगड्या तयार करून बाजारात विकायचा. त्याच्या भाऊकी त्याचा एक चुलत भाऊ होता, तो वारला. त्याचं पोरग कर्तृत्वाला आलत. पण त्याची आई म्हणायची ह्याला बी घेऊन जा आणि शेजारी शेजारी दुकानं लावा. आता तो जुना होता, तो जुना होता. गिराईक त्याच्याकडे जात जायचे. ह्याच्या गोंबड्या जरा कमी खापायच्या नागाशेठ. मग संध्याकाळी बाजार झाल्यावरती ते घरी गेल्यावरती ती भाऊज येते, त्याची चुलती कुरकुर करायची, तुझ्या जास्त खपत्यात, आमच्या पोराच्या का खपत नाही, तुझ्या जवळ बसलेला असतो, तूच गिराईक ओढतो. मला आता त्याला कळत नाही धंदा कसा करायचा, तर मी काय करू? मग तू इकून दे. ठीक आहे, मी इकून देतो. त्या पोराच्या घोंगड्या तो त्याच्याजवळ विकायला ठेवायचा. त्याच्या घोंगड्याच्या घड्या घालायचा आणि बाजूला ठेवायचा गट्टा. गिरायक यायचं, गुंगडी दाखवायचं. गुंगडी बघत असताना गिरायक त्या गट्ट्याकडे बघायचं आणि ते म्हणायचं त्या कसल्या? ते म्हणायचं त्या दिलेल्या, त्या दिलेल्या. मग त्या पुढच्या घोंगड्या सोडून ती गिरायक म्हणायचं ती बघू. मग ते गिरायक बघायचं, ह्यातली द्या की आम्हाला. त्याला वाटायचं बाजून ठेवली म्हणजे स्पेशल आहे काय. त्याने नाही म्हणला का, त्याच्या आईला सांगितलं मी तुझ्या इकून देतो, माझ्या बाजूला ठेवतो. गिरायक कुठे गेलं? त्याच्याकडे गेलं का? तर नीती चांगली होती, पुढे मांडून त्याचं इकाना बाजूला ठेवून हे जर आहे ना तसं राहावा. तुमचं घडी राहू द्या बाजूला, गिरायक 100% येणार आहे, हे लक्षात ठेवा. आपण बघतो एखाद्याचं लांब अडचणीत, तुम्हाला सांगतो धाबा असतो, खायला निवांत बसून घ्यायला जिथं व्यवस्था असते तिथं किती गर्दी असते. मग लांब असू द्या खोसाड्यात. आता माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव, पण तुम्ही माझ्याच तोंडाकडे बघताय असं तू जातो काय? अवघड आहे. याला म्हणायचं राजकारण. बरं असू द्या, काय हरकत नाही. काय आज मी एक व्हिडिओ बघितला दादा व्हॉट्सअपला. तो व्हिडिओ आहे मला वाटतं ह्याचा आफ्रिकेतला. रस्त्याने एक चालत चाललेला असतो, दोघ जण एका अशा वाट्यावर बसलेले असते आणि जो चालत चाललेला असतो
त्याच्या हातात एक सुटकेस असते, बॅग असते, ते काय म्हणतो आपण ते ह्याच्यावर, सॅक. तो मोटरसायकलवाला येतो आणि त्याची सॅक असं हिसकून घेऊन जायसाठी प्रयत्न करतो, पण तो सावध असतो, तो लगे बाजूला होतो. सॅकवाला बघतो, त्या मोटरसायकलवाल्याला सॅक मिळत नाही. तो एक 50 फुटावर पुढे जातो, गाडी उभा करतो. तगडा असतो, ज्याच्याकडे सॅक असते तो जरा सडपातळ असतो, आणि त्याच्या हातातली हिसकावून घ्यायला तो मोटरसायकल रस्त्याला लावून चालत त्याच्याकडे जातो. आता ज्याची सॅक होती तो डोकं काय लगडवतो, ती सॅक घेतो आणि लांब भिरकावून देतो. काय करतो, लांब भिरकावून देतो. त्या भिरकावलेल्या सॅककडे तो गेला की हा ह्याच्या मोटरसायकलीकडे पळतो. काय, हा मोटरसायकली पळाला की तो सॅक सोडतो आणि त्याच्या गाडीकडे पळतो. काय, तो त्याच्या गाडीकडे पळाला की हा ह्याच्या सॅक्सकडे, असं दोन्ही चाललेलं असतं. मग ह्या दोघांमध्ये तो काय करतो, जो चोर असतो तो सॅक्सवाल्याला धरून त्यांची झटापट चालू होती. त्या झटापटीत जे वट्यावर दोघं बसलेले असतात त्यातला एक पळ जाऊन ती सॅक्स घेतो, काय बॅग घेतो, आणि दुसरा मोटरसायकलीवर बसतो, किक मारतो, ती दोघं जण पळून जातात. आणि त्याच्यातले आता ही असं राजकारण चाललंय का नाही चाललंय, तर मग हे लक्षात घ्या. नागेश, तुझ्याकडे तुम्ही व्हिडिओ आहे का, ढेरे कुठे गेला आहे का, जरा ग्रुपला दे पाठवून सगळ्याला, म्हणजे माझं उदाहरण त्यांच्या लक्षात येईल. हा, भाऊने मांडलेलं हीच आहे, मला एवढं सांगता येणार नाही. तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्याला शुभेच्छा देतो. आणि जोही निर्णय घ्यायचा आहे तो तुमच्या बरोबर ती चर्चा करणार, विचार विनिमय करणार, तुम्हाला बोलून घेणार, कसं ठरलंय हे सांगणार, किंवा तुम्ही जसं म्हणताय तसा निर्णय घेणार. फक्त आता थोडं दिवस शांत राहावा. भविष्यात ह्याच्यावरती आपण निश्चित तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेऊ, असं या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो, आश्वासन देतो, आणि पुढील कार्यक्रमात जाण्यास परवानगी मागतो. जय जय.